नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेतच असणार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा, जो अगदी करायला सुंदर आणि पटकन होणारा चिवडा आहे. आणि उन्हाळ्यासाठी तर खूप सुंदर असा मुलांच्या किंवा वयोवृद्ध लोकांच्या छोट्या भुकेसाठी तर खूप उत्तम पर्याय आहे. तर बघू शकता आपला पोह्यांचा चिवडा किती छान असा बनून तयार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. बघू शकता आपला पोह्यांचा चिवडा किती सुंदर असा बनून तयार आहे. तर आपण हा चिवडा कसा बनवला आहे तर आपण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथे मी अर्धा किलो इतकं पातळ पोह्यांचं पॅक घेतलेलं होतं. सुरुवातीला पोहे मी गाळणीमध्ये छान असे गाळून घेत आहे. त्यानंतर आपण एक कढई घेणार आहोत. कढई आपल्याला थोडीशी जाडसरच घ्यायची आहे, जेणेकरून आपले पोहे छान असे आपल्याला भाजता येतील. आपल्याला पोहे अजिबात तळायचे नाही. आणि हा जो चिवडा आहे ना, अगदी कमी तेलात होतो. ह्याला जास्त तेल वगैरे अजिबात लागत नाही. तर इथे आपण छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. बघू शकता आता इथे सर्व पोहे मी छान भाजून घेतले. त्यानंतर इथे कढई घेतली मी, लोखंडी कढईमध्ये छान असं तेल गरम केलं. आणि माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी मक्याचा चिवडाही त्यात घातलेला आहे. तर बघू शकता सुरुवातीला कॉर्नचा चिवडा मी तळून घेत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. कारण एक स्टेप्स असतात रेसिपीजच्या, तर त्या मिस होतात. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा. आता इथे तेल गरम असल्यामुळे मग ते आपलं मक्याचा चिवडा तळून झाल्यानंतर आपण इथे खोबऱ्याचे काप केलेले होते. तर ह्या चिवड्यामध्ये खोबऱ्याचे काप खूप सुंदर लागतात. आणि हलक्या भुकेसाठी उन्हाळ्यात असंही जास्त जेवण जात नाही, त्यामुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणून पोहेंचा चिवडा नक्कीच करून ठेवा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपलं खोबरं पण छान तळून तयार आहे. आता इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे. तर कढीपत्ता मी सकाळी स्वच्छ धुवून वाळवून छान असं रुमालाने पुसून घेतलेला आहे. कारण त्यात पाणी वगैरे असतं, ते अंगावर उडतं ना, त्यामुळे तुम्हालाही थोडंसं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडा लवकर होतो तो. तर इथे छान असं आपण तळून घेणार आहोत कढीपत्तासुद्धा. आता इथे छान असा कढीपत्ता आपला तळून तयार आहे. तो सुद्धा आपण लगेच पोह्यांमध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की मला कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपलं छान असं तेल पुन्हा गरम केलेलं आहे. मी इथे गॅस थोडा कमीच ठेवलेला होता. तर मी इथे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तेलामध्ये. शेंगदाणे पण आपल्याला हलकेसे रोस्ट होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. तर शेंगदाणे अगदीच काळे नाही करायचे आपल्याला, नाहीतर खाताना त्याची कडवट अशी चव लागते. तर आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे. अगदी म्हणजे गरम तेल असतंच आपलं त्याच्यात. त्यानंतर इथे आपण थोडेसे काजू घेतलेले आहेत. तर काजू आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण छान असे इथे काजू पण आपल्याला हलकेसेच तळून घ्यायचे, खूप काळपट नाही करायचे, क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आपल्याला. आता इथे ते तळून झाल्यानंतर आपण मिरच्या घेणार आहोत. तर मिरच्यांमुळे हा चिवडा खूप सुंदर येतो. तर इथे मी मिरच्या छान अशा म्हणजे मिरचींचं प्रमाण तुम्ही तिखट कमी जास्त त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. आता मिरच्या मी इथे थोड्याशा मोठ्या साईजच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे कसं चिवड्यामध्ये पटकन दिसतं आपल्याला. तर त्यानंतर आपण मिरची एकदम अल्ली लागायला नको ना, त्याच्यामुळे थोडंसं तळतानाच आपल्याला वरून थोडंसं मीठ घालून द्यायचे, म्हणजे आपला मिरची अजिबात अल्ली लागत नाही आणि चिवड्यामध्ये त्याची अशी चव पण छान येते. तर बघू शकता आता इथे आपण मिरची पण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला जिरं घालून घ्यायचे, कारण आता याची आपल्याला इथे फोडणी तयार करून घ्यायची. छान आता जिरं तळल्यानंतर आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची. हळद पावडर घातल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मी धना पावडर घातलेली आहे. धना पावडरमुळे टेस्ट छान येते. आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि याची छान अशी फोडणी करून घेणार आहोत. आणि हे सगळं साहित्य आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला मिक्स व्यवस्थित करता येईल. त्यानंतर ही जी फोडणी तयार केली ना, ही आपण वरून घालून घेणार आहोत पोह्यांवर. आणि अगदी सगळ्याच बाजूने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. हा चिवडा इतका सुंदर येतो, अजिबात त्याचे तुकडे होत नाही, काही होत नाही. आणि खूप सुंदर क्रिस्पी असा आपला हा चिवडा बनून तयार होतो. ते बघू शकता तुम्ही. नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. त्यानंतर इथे मी पिठी साखर तयार करून घेतलेली, आणि पिठी साखर ची टेस्ट खूप छान लागते ह्या चिवड्यामध्ये. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. बघू शकता आता पुन्हा एकदा आपल्याला हलक्या हाताने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. हलक्या हाताने मिक्स केलं ना, तर ते व्यवस्थित सगळं पोह्यांच्या चिवड्याला लागतं पण, आणि टेस्ट पण छान येते. तर एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा. बघू शकता आपला पोह्यांचा चिवडा रेडी आहे.